मध्ये हर परिक्रमेत चालताना असे मध्ये मध्ये छोट्या नद्या लागतात, तर अशा होडीने पार करून जावं लागतं. बोला नर्मदे हर. नर्मदे हर. कविताला नाही बोलायचं काय? नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सोनू महाराज पाहून या. सोनू महाराज कुठून रस्ता का? अरे इकडून यायचं. बाय बाय. नर्मदे हर. नर्मदे हर. ही आहे कर्जन नदी. फक्त आम्हाला काही 10 सेकंद लागतील पार करायला, पण ते रोड नसल्यामुळे होडीतूनच जावं लागतं. सतरावा दिवस आहे आज. तर ह्या टोकापर्यंत नदी पार करत आहेत, म्हणजे यांच्या कामाला सॅल्यूट केलं पाहिजे. नर्मदे हर. हे लोक जनसेवा करत आहे, यांचे खूप खूप आभारी. मगर आली मगर. हगड्या दिसते का सगळ्यांना? नर्मदे हर. परिक्रमा चालू असताना प्रत्येक प्रसंगाला तोंड देऊन जो परिक्रमावासी असतो तो चालत असतो. आम्हाला डोंगर म्हणा, दरी म्हणा, खराब रस्ता, दगडातून, वाळूतून, सगळ्या गोष्टीतून चालत परिक्रमा पूर्ण करावी लागते. तुम्ही पाहू शकता. हे पहा आमचे परिक्रमावासी. नर्मदे हर काका. नर्मदे हर. आज आमच्या पायी परिक्रमेचा, नर्मदा पायी परिक्रमेचा 18वा दिवस आहे. मी सकाळपासून व्हिडिओ 17वा म्हटले आहे, तर थोडं समजून घ्या. आज आमचा मुक्काम आहे कृपालू आनंद आश्रम येथे. त्याच्याच साईडला देवी नर्मदा मैयाचं मंदिर आहे. मागे तुम्ही मूर्ती पाहू शकता. आता मी वरती जाऊन दाखवणारच आहे. याचा इतिहास असा आहे, जेव्हा नर्मदा मैया प्रवास करत होते, ज्यावेळेस ती क्रोधित होती, त्यावेळेस तिथे येऊन ती राहिली होती. त्यावेळेस तिचं इथं मंदिर स्थापना झालेलं आहे मैयाचं. तर मी तुम्हाला मूर्ती दाखवते. मूर्ती पाहू शकता, किती छान सुंदर असं वाटते. खरोखर देवी इथे बसलेली आहे. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभु. चंद्रोद्भासित शेखरे स्मर हरे. गंगाधरे शंकरे सर्वेरभूषित कंठ कर्णविवरे. नेत्रोत्थव स्वानरे दंती वक्रत सुंदर अंबरधरे. तेलोक्य सारे हरे मोक्षार्थां कुरु चित्त वृत्तिमतिलां. मन्येस्तु किं कर्वभि. हरि ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि. आमचा आश्रम पलीकडे आहे, तिथे पण कोटेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आमचा आश्रम पलीकडे आहे, तिथे पण कोटेश्वर महादेवाचं मंदिर आहे. 700 वर्ष झाले त्या मंदिराला. तिथे पण जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आम्ही इथे नर्मदा मैयाच्या दर्शनाला आलो. तुम्ही मूर्ती पाहिलीच असेल, किती छान आहे. आजूबाजूचा परिसर पहा, खूप शांतता आहे, खूप छान वाटतंय. 18वा दिवस आहे आज परिक्रमेचा. हे पहा मैया पहा, खरोखर आपल्या समोर बसली आणि हसती पाहती आपल्याकडे. नर्मदा मैया की जय. काम कामाय मह्यम कामेश्वरो वैष्णवो ददातु. कुबेराय वैष्णवाय महाराजाय नमः. ओम विश्वचतुर्भुत विश्वतोमुखो विश्वतो. आम्हाला आता मी कोटेश्वर मंदिराकडे घेऊन जाणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. ओम श्री गुरुदेव दत्त भगवान की जय. नर्मदे मात की. मध्ये मैयाचं वाहन आहे मगर, तुम्ही पाहू शकता. भगवान की
जय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। नमो नर्मदा माई देवा पार्वती वल्लभ सदाशिव। नमो नर्मदा माई देवा पार्वती वल्लभ सदाशिव। माई देवा के बालक हैं मैया तुम है देवा तट पर धूम भरा का राम भजन का नर्मदे भजले रे मन राधे श्याम गौरी शंकर सीताराम गले में तुलसी मुख में राम भले विराजे। हे आहे कृपालू आनंद आश्रम, जिथे आज आमचा मुक्काम आहे। गुजरातमध्ये आहे। हा आहे आश्रमाचा परिसर। समोर आहे कोटेश्वराचं मंदिर, ते पण दाखवणार आहे। त्याचा इतिहास काय आहे काय नाही हे तुम्हाला मी माहिती देणार आहे। येथे जेंट्स झोपतात आणि पलीकडे पण लेडीजसाठी रूम आहेत वेगळ्या। ज्यांना म्हणजे जेंट्सला समजा लेडीजला तर रूम आहेतच, पण काहींना जागा नसेल तर बाहेर झोपवलं जातं। परिसर खूप स्वच्छ आहे, हे पाहून घ्या। गुजरातमध्ये आहोत आम्ही। हे आहे कोटेश्वराचे मंदिर। 700 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि हे पिंपळाचं झाड आहे ते 500 वर्षापूर्वीचं आहे। तर अंधार असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही, हे पाहून घ्या। तुम्हाला मी मंदिर दाखवते, हे बघा कोटेश्वर महादेव मंदिर। हे आहेत आपले नंदी देवता। भजन चालू आहे बाजूला। खूप स्वच्छ सुंदर आणि 700 वर्षापूर्वीचं मंदिर, त्याचा इतिहास पण आपण जाणून घेऊ। जय शंभो नर्मदे हर। हे पहा मंदिर, साईडनी सर्व चांदीचं त्याला आवरण आहे। मंदिर सर्वांनी दर्शन घ्या। पाहिलं असेल तुम्ही मंदिर, याचा इतिहास पण आपण जाणून घेऊ पूर्णपणे काय आहे। इकडे भजन चालू आहे पलीकडे। कृष्णाचं मंदिर पण आहे शेजारी। इथे सर्व झोपायची सोय आहे। माहिती नाही, मंदिराचा सर्व परिसर आहे हा। इथे काही नर्मदा परिसरावरती बसलेले आहे। इथे झोपायची सोय आहे। आमच्या आरतीची तयारी चालू आहे।
पाहिलंच असेल, सगळ्यांचा आला. परिक्रमाच्या आमचं रोजचं चालून झालं की अशी रोज पूजा करावी लागते, अशी पूजा मांडायची. आणि या आमची नर्मदा ही त्रिशूल म्हणतात त्याला, ती काठी दिसतीये, याची रोज आरती करावी लागते. हे आहे कृष्ण आणि राधा कोटेश्वर मंदिरामधील हे कृष्णाचं मंदिर आहे. सुंदर. इथे रोज भजन हनुमान हे आहेत हनुमानजी, हे आहेत लड्डू गोपाल. भगवान की जय. राधे कृष्ण. पाहू शकता तुम्ही, छान मंदिर आहे. शांतता, एकदम रिलॅक्स वाटत आहे. सकाळची वेळ आहे.